आपल्यासोबत सांगलीतून ज्यांच्या उमेदवारीची घोषणा उद्धव ठाकरेंनी तिथे जाऊन केलेली होती ते चंद्रहार पाटील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। चंद्रहार पाटील जी, स्वागत आहे आपलं झी 24 तासच्या बुलेटिन मध्ये। सगळ्यात आधी अधिकृतपणे आता तुमचं नाव घोषित झालेलं आहे यादीतून, तुमचं खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा। आणि आता नेमकी पुढची आव्हानं कशी असतील, काय नेमकं? प्रथम मी आदरणीय उद्धव साहेबांचं मनापासून आभार मानतो, शिवसेना पक्षाचे आभार मानतो व महाविकास आघाडीचे आभार मानतो। कारण माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर आणि शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास दाखवलाय लोकसभेसारख्या निवडणुकीसाठी, त्याबद्दल मी महाविकास आघाडी आणि आदरणीय उद्धव साहेबांचे, संजय राऊत साहेबांचे मी पहिल्यांदा आभार मानतो। नक्कीच। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, एकीकडे मविया म्हणून निवडणूक लढवत असताना सांगलीमध्ये मात्र काँग्रेस सांगलीच्या जागेसाठी अतिशय आग्रही असल्याचं दिसतंय। आज सुद्धा विश्वजित कदम आणि काही नेते दिल्लीत भेटणार आहेत वरिष्ठांना। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नाराजी जर अशीच कायम राहिली तर तुमच्यासाठी ही निवडणूक अतिशय खडतर असू शकते। कसं करणार या सगळ्याचा सामना? नाही, मी सुरुवातीला सांगितलं होतं, आदरणीय उद्धव साहेबांच्या दौऱ्याच्या पूर्वी 1-2 दिवस अगोदर सांगितलेलं होतं मी, आणि प्रसार माध्यमांच्या समोर सांगितलेलं होतं की महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, अगदी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील। अगदी काँग्रेसचे आमचे विशालदादांना जरी उमेदवारी मिळाली तरी त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहील। त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून सर्वजण आपण एकत्र काम करूया, हीच माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची भावना आहे। पण काँग्रेसची नाराजी जर कायम राहिली तर तुमच्यासाठी अतिशय खडतर अशी परिस्थिती असेल पुढे? नाही, असं काय होणार नाही, कारण आजपर्यंत जर इतिहास बघितला तर सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी असेल, सर्वांनी एक संघ मिळून काम केलेलं आहे। गेल्या वेळची सुद्धा निवडणूक जर बघितली आपण, लोकसभेची असेल किंवा विधानसभेच्या वेळेस ही आघाडी नव्हती, पण लोकसभेच्या वेळेस सुद्धा महाविकास आघाडीने सगळे मिळून बरोबर काम केलेलं होतं। कारण गेल्या वेळेस हीच जागा आदरणीय राजू शेट्टी साहेबांना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आदरणीय विशालदादा होते, पण त्यावेळेस सुद्धा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून आदरणीय विशालदादांचा त्यावेळेस प्रचार केलेला होता। त्यामुळे त्यावेळेची परिस्थिती जशी होती, सर्वजण एकत्र होतो, तशीच यावेळेची परिस्थिती असेल असा माझा विश्वास आहे। नक्कीच विश्वास तुम्ही व्यक्त करताय। खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्याच या संपूर्ण प्रचाराच्या काळासाठी। तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी धन्यवाद चंद्रहार पाटीलजी। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे जाऊया। रामराजे, सगळ्यात महत्त्वाची घडामोड जी आत्ता आपण ऐकली, चंद्रहार पाटील यांच्याशी आपण संवाद साधला। चंद्रहार पाटील सांगलीची जागा ज्यासाठी काँग्रेस अजूनही आग्रही आहे आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदमांसह काही नेते आज सुद्धा वरिष्ठांना पुन्हा एकदा भेटणार आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे पक्षाची ही यादी जाहीर होतेय, सांगलीचं अधिकृतपणे चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर होतंय। दुसरीकडे अजूनही काँग्रेस सांगलीच्या जागेसाठी आग्रही असल्याचं दिसतंय। तिढा याचाच अर्थ पुढे सुद्धा कायम राहील असं दिसतंय? बिलकुल, महाविकास आघाडीमधलं जो हा विसंवाद आहे तो वारंवार दिसून आलेला आहे। शरद पवार हे सुद्धा नाराज झाले होते आणि काँग्रेस पार्टी सुद्धा नाराज झाली होती की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी अगोदर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी संदर्भामध्ये संकेत दिलेले आहेत। कारण यापूर्वी बैठक घेऊन चर्चा करून उमेदवारीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा महाविकास आघाडीचा भर होता, परंतु तसं झालं नाही आणि त्यामुळे कुठेतरी हिंदी जी आहे ती सांगलीमधून पडताना आपल्याला दिसते। नक्कीच काय भूमिका घेणार ते पाहावं लागेल। नक्कीच तुर्तास धन्यवाद रामराजे, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। अपडेट्स वेळोवेळी घेत राहू, काय प्रतिक्रिया या सगळ्यावर उमटतायत त्याचीही माहिती तुमच्याकडून घेऊ।